नमस्कार. सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती सर्वांचं स्वागत. नुकत्याच शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 2025-26 पासून इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीसाठी स्कॉलरशिप एक्झाम घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे नेमकं काय? या परीक्षेचा उद्देश असा आहे की शालेय लेवलला, स्कूल लेवलवरती गुणवान विद्यार्थ्यांचा, बुद्धिवान विद्यार्थ्यांचा सर्च करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी थोडाफार आर्थिक हातभार लावावा. त्यांच्यातल्या कलागुणांना किंवा त्यांच्यातल्या जे काही गुण असतील त्यांना वाव देण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ठीक आहे. आत्तापर्यंत ही परीक्षा 5वी-8वीसाठी होत होती, परंतु 2025-26 पासून आता ही 4थी आणि 7वी या इयत्तांसाठी घेण्यात येणार आहे. ठीक आहे. मग या व्हिडिओचा मुख्य उद्देश असा आहे की पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना जे स्कॉलरशिपची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की नेमकं ही परीक्षा असणार कशी आहे. ठीक आहे. म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असेल, ही एक्झाम कशी घेतली जाणार आहे, कोणते कोणते सब्जेक्ट्स असतील, किती मार्काला असतील, किती प्रश्न असतील, किती वेळ असेल. म्हणजे थोडक्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला या एक्झामचं स्वरूप समजून सांगणार आहे. हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. ठीक आहे. परीक्षा कशी घेणार, कोण घेणार, कशासाठी घेणार, कधी घेणार, हे सगळं या व्हिडिओमध्ये पुढे चर्चा किंवा डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर मग बघूया आपण पुढे. परीक्षा कोण घेणार? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही जी संस्था आहे, ठीक आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही जी संस्था आहे, ही संस्था ही स्कॉलरशिपची एक्झाम किंवा शिष्यवृत्ती परीक्षा घेणार आहे. मागे सांगितल्याप्रमाणे ही 4थी आणि 7वी या 2 इयत्तांसाठी घेणार आहे. यांची नावं बघा. जी 4थीसाठी होणार आहे तिचं नाव आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. इंग्लिशमध्ये जर याला करायचं झालं प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम. ठीक आहे. असं एक्झाम या 4थीच्या एक्झामचं नाव असेल. आणि इयत्ता 7वीचं जे एक्झाम आहे त्याचं उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती एक्झाम. ठीक आहे. म्हणजे अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम असं या परीक्षेचे नाव असणार आहे. ठीक आहे. मग या परीक्षा परिषदेने जाहीर केलेला किंवा डिस्क्लोज केलं की परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे. तर बघा, 2 पेपर असणार आहेत. ठीक आहे. एक असणार आहे तुमचा पेपर 1 आणि दुसरा असणार आहे तुमचा पेपर 2. आता या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण मराठी माध्यम आणि इंग्लिश मिडियम या 2 माध्यमांसाठीच डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. मग म्हणून हा जो व्हिडिओ असेल तो बायलिंग्वल म्हणजे द्वैभाषिकमध्ये तयार केलेला आहे. म्हणजे काही ठिकाणी मराठी, काही ठिकाणी इंग्लिश असं दोन्ही भाषांमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ठीक आहे. तर आपण होतो पेपर किती असतील? 2 पेपर असतील. एक P1 एक P2. P1मध्ये पुन्हा 2 सेक्शन असतील. सेक्शन 1 सेक्शन 2 म्हणजे विभाग 1 विभाग 2. पेपर 2मध्ये सुद्धा 2 सेक्शन आहेत. सेक्शन 1 आणि सेक्शन 2 असे 2 विभाग दोन्हीही पेपरमध्ये असतील. ठीक आहे. आता विषय पहिल्यांदा बोलूया मराठी माध्यम, नंतर आहे इंग्लिश माध्यम, इंग्लिश मीडियम. मराठी माध्यममध्ये पेपर 1चा सेक्शन 1 हा प्रथम भाषा. ठीक आहे. प्रथम भाषा म्हणून असतो. प्रथम भाषा म्हणजे काय? जो तुमचा माध्यम आहे, काय सांगतो नीट लक्ष द्या, जो तुमचा माध्यम आहे ती तुमची पहिली भाषा. म्हणजे मराठी माध्यमसाठी तुमची पहिली भाषा असणार आहे मराठी. ठीक आहे. पहिली भाषा मराठी माध्यमासाठी पहिली भाषा काय असणार आहे? ही मराठी असणार आहे. ओके. आणि मग त्याच ठिकाणी पेपर 2चा जो सेक्शन 1 आहे तिथं तृतीय भाषा असेल. मग तृतीय भाषा ही जनरली मराठी माध्यमासाठी असते इंग्रजी. कोणती असते? इंग्रजी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मराठीचा पण अभ्यास करायचा आहे आणि इंग्रजीचा पण अभ्यास करायचा
आहे. ओके. आता त्याच वेळेला जर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये बघितलं, इंग्लिश मिडियम आहे, इंग्लिश मिडियम आहे त्याचा मग, तर त्या इंग्लिश मिडियमसाठी फर्स्ट लँग्वेज असेल इंग्लिश. फर्स्ट लँग्वेज काय असणार आहे? इंग्लिश. आणि इंग्लिश मिडियमसाठी जनरली थर्ड लँग्वेज असते मराठी. फर्स्ट लँग्वेज, थर्ड लँग्वेज मराठी असते. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की या परीक्षेसाठी तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हींचा अभ्यास करायचा आहे. हां, फरक एवढाच आहे, जी पहिली भाषा असते, ठीक आहे, जी पहिली भाषा असते तिची डिफिकल्टी लेवल ही हाय असते. कठीण पातळी म्हणतात त्याला, डिफिकल्टी लेवल ही हाय असते. आणि जी तृतीय भाषा म्हणजे थर्ड लँग्वेज असते त्याची काठिण्य पातळी ही थोडी कमी असते नॉर्मलपेक्षा. पण माझं इथं सजेशन आहे, तुम्ही कुठल्याही माध्यमाचे असा अभ्यास तुम्ही पहिल्या भाषेच्या अनुषंगाने किंवा पहिल्या भाषेच्या रिस्पेक्टिव्हमध्ये करा. म्हणजे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी जर मराठी करायची असेल त्यांनी पहिल्या भाषेच्या हिशोबाने करा, आणि मराठी माध्यमात अभ्यास करत असाल त्यांनी इंग्लिश ही पहिल्या माध्यमाच्या हिशोबानेच करा. म्हणजे जरी हार्डनेस लेवल तुमची डार्क जास्त आली तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळालं. आता पुढे बघूया. पहिल्या पेपरचा जो सेक्शन 2 आहे त्याच्यामध्ये आहे गणित. ओके, त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे गणित. आणि पेपर 2चा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये आहे बुद्धिमत्ता चाचणी. आता हेच जर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये गेलात तर काही फरक नाही आहे. गणितच्या ऐवजी फक्त मॅथ आहे आणि बुद्धिमत्तेच्या ऐवजी नाव दिले इंटेलिजन्स टेस्ट. ओके. आता सिलेबस जर बघायला गेला तर पहिल्या भाषेचा सिलेबस हा थोडा डीप आहे, थर्ड लँग्वेजचा सिलेबस हा थोडा लो डिफिकल्ट आहे. ओके, बट सिलेबस गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स या दोघांचाही सिलेबस हा दोन्हीही माध्यमसाठी किंवा मी तर म्हणेन रादर जेवढे काही माध्यमं आहेत किंवा मीडियम्स आहेत त्या सगळ्यांसाठी हा सेम राहणार आहे. ठीक आहे, मग तुम्हाला अभ्यास करताना प्रॉपर अभ्यास करायचा आहे. ओके, नीट अभ्यास करायला. आता पुढे बघायचं झालं तर क्वेश्चन नंबर, प्रथम भाषेचे क्वेश्चन आहेत 25. ओके, प्रथम भाषेचे क्वेश्चन किती आहेत तुमच्याकडे? 25 आहेत. तसेच थर्ड भाषेचे क्वेश्चन आहेत 25. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. 2 मार्क्स फॉर ईच क्वेश्चन. एका क्वेश्चनसाठी 2 मार्क्स. 25 मार्क्सचे झाले 50 गुण. तसंच गणितामध्ये असणार आहेत 50 क्वेश्चन्स आणि त्याचे मार्क होते 100. म्हणजे थोडक्यात काय आहे की पेपर 1चे झाले 75 क्वेश्चन्स आणि त्याचे टोटल मार्क झाले 150 मार्क्स. सेम केस तुमच्या पेपर 2मध्ये आहे 75 क्वेश्चन्स 150 मार्क्स. याच्यामध्ये जर नीट बघितलं तर भाषेवरती 25 मार्क क्वेश्चनच आहेत. ओके, पण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे मॅथ्स आणि इंटेलिजन्स टेस्ट याच्यावरती तुमचे क्वेश्चन हे जास्त आहे. म्हणजे तुमचा जो काही कल लागणार आहे किंवा तुमचा जो काही चेकिंग होणार आहे, तुमचं ब्रेनची पॉवर जी काही चेक होणार आहे ती तुमची गणित आणि बुद्धिमत्ता या गोष्टींवरतीच चेक होणार आहे. ओके, सो या 2 विषयांचा अभ्यास तर नक्कीच नीट करायला. वेळ दोन्ही पेपरसाठी 1.5 तास आहे. ठीक आहे, दोन्हीही पेपरसाठी वेळ 1.5 तासाचा वेळ दिलेला आहे. दोन्हीही पेपर हे एकाच दिवशी होणार आहेत. ठीक आहे, दोन्हीही पेपर हे एकाच दिवशी होणार आहेत. तो पण संडेला. फक्त कधी होणार आहे हे अजून गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं नाही आहे, पण अंदाजानुसार ही एक्झाम तुमची मार्चच्या शेवटी और एप्रिलमध्ये होण्याचे चान्सेस हे सगळ्यात जास्त आहे.
अगदी क्वचित काही लोकं म्हणतात की हे मेमध्ये जाईल, पण मला शक्यता वाटत नाही की ते मेमध्ये जाईल, कारण मेमध्ये सगळ्या शाळांना सुट्ट्या असणार आहेत. अकॅडमिक इयरला पण सुट्टी दिली जाणार आहे. ठीक आहे. आणि यावर्षी एप्रिलमधून 1 एप्रिलपासूनच अकॅडमिक इयर सुरू होणार आहे. याची तयारी ठेवायची. त्यामुळे मॅक्झिमम केसेस मॅक्झिमम चान्सेस एप्रिलमध्ये जाण्याचे आहेत. ओके. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. त्यामुळे आपल्याकडे वेळ भरपूर आहे. असं आपण म्हणू शकतो. नोव्हेंबर संपला ॲक्च्युली, आता नोव्हेंबर तर संपलेलाच आहे म्हणा. तर नोव्हेंबर सोडून देऊ. तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, एप्रिल सोडून देऊ. पण 4 महिने आहेत. 4 महिन्यामध्ये तुम्ही टायमिंगनुसार किंवा प्रॉपर तुम्ही प्लॅन बनवून जर स्टडी केला तर खूप काही करू शकता. खूप काही चांगले मार्क घेऊ शकता. ओके. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता त्यांनी हे पण दिलं आहे पुढं की या पेपरमध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी काय असणार आहे. ठीक आहे. म्हणजे डिफिकल्टी लेवल थोडक्यात काय असणार आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30%, म्हणजे डिफिकल्टी लेवल जेव्हा सोपी असेल एकदम इझी सगळ्यांना 90% जनतेला येणार असे क्वेश्चन असणार आहेत. मी तर म्हणतो 100% जनतेला येणार असे क्वेश्चन असणार आहेत. सोपे प्रश्न ते 30% असणार आहेत. मध्यम स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते 40% आहेत. ठीक आहे. इथे तुम्ही थोडंसं शर्यतीमध्ये थोडं पुढे जाऊ शकता, कारण मध्यम स्वरूपाचे प्रश्न असे आहेत की जे आजूबाजूला वावरताना अनुभवावरती हे सोडवू शकतात. त्यांचा अनुभव कमी आहे किंवा ज्या अभ्यासावरती थोडं लक्ष कमी देतात तिथं हे थोडंसं मागे पडू शकतं. सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन जी आहे ती कठीण स्वरूपाचे प्रश्न जे 30% असतात. तुम्हाला जो अभ्यास करायचा या कठीण स्वरूपाच्या 30%च्या प्रश्नांसाठी करायचा आहे. इथे जर तुम्ही स्कोअर केला, तुम्ही बाकीच्यापेक्षा 10 पावलं पुढे गेले म्हणून समजा. आता याला जर मी क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न जातील जवळपास 22 किंवा 23पर्यंत. ठीक आहे. 30% आहे. टोटल प्रश्न आहेत 75, म्हणजे आपण कॅल्क्युलेट केलं 75 × 30%. ठीक आहे. तर 25 3 जा 75, 25 4 जा 100, तर हे झालं 90, 3 3 जा 90, 90 अपॉन 4. तर मल्टिप्लिकेशन केलं तर हे 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1 कॅरी, 4 2 जा 8, तर हे 22.5. याला राऊंड ऑफ 22.5, अशा अर्धा क्वेश्चन तर काही येणार नाही तुम्हाला. बरोबर की नाही. मग याला राऊंड ऑफ केला, एकतर ते 22 करतील किंवा 23 करतील. ठीक आहे. मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतील ते जवळपास असतील 40. ते जवळपास असतील 40. आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न जर सोपे 22 असतील तर कठीण असणार 23, आणि जर सोपे 23 असतील तर कठीण असतील 22. हां, हे कठीण सोपे डिफिकल्टी लेवल आपण ठरवणार नाही, ती गव्हर्नमेंट ठरवते. त्यांचे काय त्यांचं असेल त्यांचा फॉर्म्युला, त्यानुसार ते ठरवतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे परीक्षेचं स्वरूप आहे. ओके. या परीक्षेचा अभ्यास नक्की करावा, सगळ्यांनी करावा. ठराविक लोकांसाठीच नाही आहे, मी तर म्हणतो सगळ्यांनी करावा. ओके. परीक्षेचा उद्देश तुम्हाला सुरुवातीला सांगितला, टॅलेंट सर्च करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही आहे टॅलेंट सर्च करून त्यांच्यासाठी काहीतरी मदत करायची, असं गव्हर्नमेंटचं होतं की लहान वयातच त्यांना ते काय म्हणा प्रोत्साहन दिलं पाहिजे, म्हणून गव्हर्नमेंटने ही शिष्यवृत्ती परीक्षा किंवा स्कॉलरशिप एक्झाम सुरू केलेली. परीक्षा कोण घेणार आहे हे ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे, नेहमी तेच घेते, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. त्यांच्यातर्फे ही स्कॉलरशिप एक्झाम नेहमी मांडली जाते. ओके. आता हा व्हिडिओ बनवायचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ॲक्च्युली हा नवीन चॅनल आहे. या चॅनलवरती प्रथमच असा व्हिडिओ बनवला जातो आहे, कारण स्कॉलरशिपवरती यूट्यूबवरती मटेरियल जास्त नाही आहे. त्यामुळे एक प्रयोग म्हणतात ना, एक प्रयोग करायचा आहे. झाला सक्सेस तर झाला सक्सेस, पण प्रयत्न 100%. प्रयत्न काय करायचे 100% करायचे. परीक्षेत पास होऊ ना हो, प्रयत्न 100% पाहिजे. काय होतं, तुम्ही पास किंवा नापास जे आहे ते क्षणिक आहे, हे क्षणिक आहे. पण याच्यासाठी जो तुम्ही प्रयत्न करणार आहात
पास नापास सोडून द्या, पण हा जो प्रयत्न तुम्ही 100% करताय हा आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी कामाला येणार, नेहमी कामाला येणार. आणि बुद्धिमत्ता, गणित हे फक्त घाबरायचे विषय नाही आहेत. यातनं तुम्हाला ब्रेन पॉवर म्हणजे ब्रेनची ताकद वाढवायची आहे. ताकद वाढवायची ही संधी आहे तुमच्यासाठी. बघा, मीही तसंच एक केलं आहे, एक प्रयोग केला आहे की यूट्यूबवरती तुम्हाला गणित आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता या विषयांची व्हिडिओ करून तुम्हाला नक्की याच्यावरती या चॅनलवरती तुम्हाला भेटतील. आपला प्रयत्न आहे 100% करणं. ओके, टार्गेट सेट केलेलं आहे. तुम्ही टार्गेट सेट करा. तुम्हाला टोटल 300 मार्क आहेत. 300 मार्कापैकी तुम्हाला 200+ मिळवायचे आहेत. हे तुमचं टार्गेट फिक्स करा स्कॉलरशिप एक्झाममध्ये आणि त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात करा. जाण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक मला पुढचा व्हिडिओ बनवण्याची ताकद देईल. तुमचा एक लाईक मला पुढचा व्हिडिओ म्हणजे गणित इंटेलिजन्सवरती व्हिडिओ बनवण्याची ताकद देईल. तसंच सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे वाढलेले सबस्क्राईब्स मला नवीन व्हिडिओ किंवा नवीन पद्धतीने व्हिडिओ टाकायची हिंमत देईल. त्याचा एक अर्थ असा होतो की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहात. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि तुम्ही अजून काही जाणून घ्यायची इच्छा आहे हे त्यातनं दिसतं. म्हणून तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांसाठी नक्की शेअर करा. ठीक आहे, लवकरच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. गुड नाईट.